दरम्यान देवाच्या मनात असेल तर मुंबईमध्ये आपला महापौर होईल असं वक्तव्य केलंय उद्धव ठाकरे यांनी। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे विरुद्ध भाजप शिवसेनेत कडवी झुंज झाली। यात भाजपनं बाजी मारली आणि ठाकरे बंधूंना 72चा आकडा ओलांडता आला नाही हेही समोर आलं। महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि निकालांवर पहिली प्रतिक्रिया दिली। याच सोबत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपला टोले हाणले। उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलं। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच। आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। देवाच्या म्हणजे माझ्या मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे। तुम्ही आमचा सोडू। देवाची इच्छा असेल तर महापौर होईल। देवाचं म्हणजे देवाची मेवाची नाही। देवाची इच्छा असेल तर महापौर होईल। देवाचं म्हणजे देवाची मेवाची नाही। भाजप पक्ष जरी कागदावर दिसत असला तरी जमिनीवर उरलेला नाहीये अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं। थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपली असेल पण जमिनीवरती संपू शकत नाही। आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये। कारण तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते। एवढ्या जागा गेल्या 3 निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळची एकत्रित त्यांना मिळाल्या नव्हत्या। त्यांचा 3ही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे आणि पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत। त्यामुळे आता कोण काय म्हणतं, काय असतं की गिरा तो क्या हुआ टांग तो ऊपर थी असे म्हणणारे खूप लोक असतात, त्याच्यावर फार काही बोलायचं नसतं।